नमस्कार मंडळी, मी पूनम पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. 28 ऑगस्टला यंदाची आलेली आहे राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन. तर या दिवशी नक्की राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय असणार आहे? भद्राकाळ कधी आहे? कारण राखी बांधताना भद्राकाळ टाळावा असं म्हटलं जातं. त्याचबरोबर यंदा राखी पौर्णिमेला चंद्रग्रहणसुद्धा आले आहे. त्याचा राखी पौर्णिमेवर कसा परिणाम होणार आहे किंवा कुठल्या गोष्टी आहेत ज्या करू नयेत, या सगळ्यांबद्दल या एकाच व्हिडिओत माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे खंडग्रास चंद्रग्रहणाचा. राखी पौर्णिमेवर काय परिणाम होणार आहे? 28 ऑगस्टलाच खंडग्रास चंद्रग्रहण आहे आणि 28 ऑगस्टलाच रक्षाबंधन आहे, म्हणजेच राखी पौर्णिमा आहे. मात्र हे खंडग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. भारतातून दिसणारच नसल्यामुळे वेदाधी नियम पाळण्याची सुद्धा गरज नाही आहे. कुठलंही बंधन नाही आहे. म्हणजेच थोडक्यात काय, तर भारतात हे चंद्रग्रहण दिसत नसल्यामुळे त्याचा कुठलाही परिणाम राखी पौर्णिमेवरती होणार नाही. त्यामुळे भाऊ बहिणीचं हे नातं तुम्ही अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करा. आनंदाने निर्विघ्न राखी पौर्णिमा तुम्ही साजरी करू शकता. तर आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न की भद्राकाळ राखी पौर्णिमेच्या दिवशी येत असतो. हा नेहमीच भद्राकाळ येतो, पण कधीकधी तो भद्राकाळ जर आला तर राखी बांधू नये, त्या काळामध्ये कुठलंही शुभ कार्य करू नये असं म्हणतात. तर मग यंदा तो राखी पौर्णिमेला आहे का, आणि असेल तर कधी आहे? तर या प्रश्नांचं उत्तर असं आहे की यावर्षी भद्राचं सावट राखी पौर्णिमेवरती नाही आहे. या दिवशी सूर्योदयापूर्वीच भद्राकाळ संपत असल्यामुळे राखी बांधण्यासाठी भद्रेचं कोणतंही सावट नाही. बहिणी दिवसभरात कोणत्याही शुभ मुहूर्तावर भावाला राखी बांधू शकतात. धार्मिक मान्यतेनुसार भद्राकाळात राखी बांधणं पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं आणि मग त्यामुळे प्रश्न निर्माण होत असतो की यावर्षी भद्राकाळ सूर्योदयापूर्वीच संपत असल्यामुळे भद्राकाळाचाही कोणतीही अडचण किंवा कोणतीही समस्या किंवा कोणतंही विघ्न राखी पौर्णिमेवरती नाही. म्हणजे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, भद्राकाळ पण आधीच संपून जाणार आहे. मग राखी कधी बांधायची? तसं तर दिवसभरात तुम्ही कोणत्याही शुभ मुहूर्तावर तुमच्या भावाला राखी बांधू शकतात. पण त्यात भावाला राखी बांधल्यानंतर त्याच्या आयुष्यात सुख समृद्धी यावी, यश लाभावं, त्यासाठी 3 सुवर्ण शुभ मुहूर्त सांगितलेले आहेत. कोणते आहेत ते 3 शुभ मुहूर्त? 1. सकाळचा शुभ मुहूर्त, म्हणजे सकाळी 6:36 ते सकाळी 9:45 हा एक शुभ मुहूर्त आहे. अनेक जण म्हणतील एवढ्या सकाळी नाही जमायचं, दुपारचा अभिजित मुहूर्त सांगा. तर दुपारी तुम्ही 12:03 ते 12:53 या वेळेतही तुम्ही राखी बांधू शकता. याही वेळेत जमणार नाही, दुपारी ऑफिसमध्ये असणार, आम्ही संध्याकाळचा शुभ मुहूर्त सांगा, असं तुमचं म्हणणं असेल तर संध्याकाळी 7:43 ते रात्री 9:30 अशा या 3 शुभ मुहूर्तांमध्ये कधीही तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता. पण परत हा विषय येतो की राहू काळाची वेळ टाळावी. आता रक्षाबंधनाच्या पूजेच्या दिवशी राखी बांधण्यासाठी राहू काळ अशुभ मानलेला आहे. तर मग राहू काळाची वेळ कोणती आहे? तर सकाळी 10:54 ते दुपारी 12:02 म्हणजे 11 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत या वेळात राहुकाळ असणार आहे. थोडक्यात राहुकाळ शास्त्रानुसार राहुकाळात कोणतेही मंगल किंवा शुभ कार्य केलं जात नाही. त्यामुळे सकाळी 10:54 ते दुपारी 12:02 जो काळ आहे तो राखी बांधण्यासाठी टाळावा. हा 1-1.5 तासाचा काळ सोडला तर तुम्ही इतर वेळी राखी आनंदाने भावाला बांधू शकता. आता इथे आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे की आपल्या भावासाठी रुद्राक्षाची राखी खरेदी करतात. पण बहिणींनो, रुद्राक्षाची राखी भावासाठी खरेदी करण्याआधी तुम्हाला ज्योतिषांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कारण रुद्राक्ष हा कुणीही कधीही कसाही वापरून चालत नाही. तुमच्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रह कसे आहेत
किंवा किती मुख्य रुद्राक्ष तुम्हाला सूट होणार आहे, या सगळ्याचा अभ्यास करूनच रुद्राक्ष वापरावा. आणि रुद्राक्ष वापरण्याचे नियमसुद्धा असतात. ते नियम आपल्याकडनं पाळले गेले नाही तर रुद्राक्षाचा अपमान होतो आणि हवा तसा परिणामही मिळत नाही. म्हणून भावासाठी रुद्राक्षाची राखी खरेदी करू नका. त्याऐवजी तुम्ही तुमच्या भावासाठी राशीनुसार राखी खरेदी करू शकता. म्हणजे काय, तर प्रत्येक राशीचा एक क्रिस्टल असतो. तो क्रिस्टल परिधान केल्यामुळे त्या राशीच्या लोकांना त्याचा लाभ होतो. मग तुम्ही तुमच्या भावासाठी जी रास असेल त्यानुसार भावाला लाभ देणारी राखी जी आहे, क्रिस्टल जे आहे, तर ते तुम्ही बांधू शकता. पण ही राखी आपल्याला कुठे मिळते, तर बरेचसे असे ऑनलाईन आपण यूट्यूबवरती बघतो, खूप लोक या राख्या देतात. तर तिथून तुम्ही त्या गोष्टी घेऊ शकता. या सगळ्या गोष्टी तुम्हाला शक्य नसतील तर तुम्ही चांदीची राखी घ्या, ज्याच्यावरती स्वस्तिक किंवा ओम किंवा गणपतीचं चित्र असं असलेली चांदीची राखी ही अतिशय शुभ मानली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपली ऐपत, आपली परिस्थिती काय आहे याच्यानुसार राखी खरेदी करा. फक्त राखी खरेदी करताना विचित्र रंगाच्या राखी, विचित्र आकाराच्या राखी अशा तुम्ही अजिबात खरेदी करू नका. शुभ चिन्ह असलेल्या सकारात्मक राख्या की ज्याच्यावरती ओम, स्वस्तिक, गणपतीचं चित्र असलेल्या राख्या किंवा मोरपंख असणारी राखी, अशा पद्धतीच्या राख्या आणि फ्रेश रंगाच्या राख्या तुम्ही तुमच्या भावासाठी निवडू शकता. विषय पैशाचा नाही आहे, तर विषय इच्छेचा आणि विषय हा भावनांचा आहे. त्यामुळं तुम्ही राखी खरेदी करताना राखी किती रुपयाची आहे याच्यापेक्षा ती तुम्ही बांधताना तुमचा भाव, तुमच्या भावना आणि तुमचं प्रेम हे जास्त गरजेचं आहे. त्यामुळे फक्त आपल्या भावाच्या आयुष्यावरती आपण बांधलेल्या राखीमुळे कुठलाही वाईट परिणाम होऊ नये, त्याच्या आयुष्यात सगळे चांगलेच बदल घडावे, यासाठी फक्त राखीचं सिलेक्शन करताना तुम्ही व्यवस्थित करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे मिठाई. तर मिठाई ज्यावेळी आपण औक्षण करतो त्यावेळी भावाला मिठाई चारत असतो, तर त्यावेळी पांढरे पेढे, पांढरी साखर अशा गोष्टींचाच वापर करा. वेगवेगळ्या रंगाच्या मिठाई, वेगवेगळ्या आकाराच्या मिठाई याही वापरू नका. आत्ताच्या युगात फक्त दिखावेगिरीसाठी बऱ्याचशा गोष्टी केल्या जातात. तर दिखावेपणा करण्यापेक्षा आपले ज्या रूढ्या आहेत, ज्या परंपरा आहेत, तर त्या परंपरा जपण्याचा तुम्ही अवश्य प्रयत्न करा. शेवटी भाव महत्त्वाचा. आणि या रक्षाबंधनापासून तुमच्या आणि तुमच्या भावांमध्ये किंवा बहिणींमध्ये जर काही कलह असतील, वाद असतील, तर ते दूर करून तुमच्या प्रेमाचा धागा गुंफून हे रक्षाबंधन खूप प्रेमानं साजरं करा. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईप द्यायलाही विसरू नका. धन्यवाद.